नमस्कार. मी विलास करंबेळकर. हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगाच्या काळाबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. या काळात शंकर जयकिशन यांचं नाव अगदी प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचे संगीतकार म्हणून घेता येईल. पण गंमत अशी की त्यांच्या संगीतात इतकी विविधता होती, विपुलता होती, पण कव्वाली हा प्रकार मात्र त्यांनी वापरला नाही, म्हणजे फारसा वापरला नाही. अगदी रूढार्थाने कव्वाली ज्याला म्हणता येईल अशी त्यांनी दिलेली आठवत नाही पटकन. पण आरजूमधली जब इश्क कहीं हो जाता है ही मात्र अगदी वेगळ्याच धर्तीची कव्वाली त्यांनी सादर केली आणि ती मात्र आजही आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहते. याच्या उलट तेव्हाचे असलेले रोशन हे संगीतकार, त्यांनी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतावर खूप भर दिला, पण कव्वाली हा म्हणजे त्यांचा अगदी हातखंडा होता. बाबर, बरसात की रात, ताजमहल, दिल ही तो है अशा अनेक सिनेमांमधून अतिशय दर्जेदार कव्वाल्या त्यांनी दिल्या आणि इतक्या की कव्वाली म्हणजे रोशन असंच जवळजवळ समीकरण होऊन गेलं होतं आणि त्याला कव्वालीचा बादशहा असं काय म्हणता येईल, त्याला किताबही मिळाला होता. तर अशाच अनेक काही गोष्टी तुम्हाला मी पुढच्या भेटीतही सांगेन, पुढच्या भेटीतही सांगेन. तोपर्यंत नमस्कार.